या सरकारची लायकी नाही की पोरांना जॉब द्यावं, कामधंदा द्यावं. जर ओला उबर सारख्या बाईक टॅक्सी जर आम्हा पोरांना जर कामधंदा देत असेल तर तुम्हाला काय असं एकदम भयानक तक्रार आल्या? ऐका जरा, ऐका. ओला, उबेर, रॅपिडो ह्या कंपन्यांनी मात्र त्याचा दुरुपयोग करून आज फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली असताना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सुद्धा रस्त्यावर आणल्या. आमच्याकडे काही भयानक तक्रारी आल्या. राज्य शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणाला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आज बाईक टॅक्सीला दिलेली तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी रद्द करण्यात आली. तक्रार म्हणजे काय? हप्ता पाणी भेटला नाही चांगला की अशी काय तक्रार? आम्हा तरुण लोकांना जॉब धंदे भेटत नाही तर आम्ही बाईक टॅक्सी, ओला, उबर चालवतोय. तर त्यामुळे तुम्हाला त्रास का? जर एवढंच दम असेल तर तुम्ही आम्हा तरुण वर्गांना जॉब, चांगल्या गोष्टी उपलब्ध करून द्या. आम्हाला हे फालतूचे कामं करायची तर गरजच पडणार नाही. कुठेतरी लोकांना रोजगार भेटतो आणि त्यांच्या पोटावर कशी लाथ मारायची ना, या भाजप सरकारकडनं, या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारकडनं आणि प्रताप सरनाईकांकडनं शिकावं जरा. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही तरी याच्यावर काय बोलाल की नाही? गरीब पोरं कुठेतरी कमवतात. आता माझी लायकीच नाही नवीन इलेक्ट्रिक टॅक्सी घ्यायची, बाईक घ्यायची. मग तुम्ही काय करणार? फ्रीमध्ये मला बाईक ते आणून देणार आहे का माझ्या घरी? नाही ना. मग आम्ही जसं कामधंदा करतोय तर करू द्या, 2 पैसे कमवू द्या ना आम्हाला. कशाला तुम्ही ही झकमारी करताय आमच्या डोक्यावरती? कुठेतरी काय बोलू आता, मला खरंच समजत नाही की हे पोरांचं सुख बघताय, कमाईचं बघताय की फक्त यांचे हप्ते बघतायत. आणि प्रॉब्लेम काय बाईक टॅक्सीने जे पेट्रोलवाले आहेत त्याने नक्की यांना प्रॉब्लेम काय हे यांनी स्पष्टीकरण द्यावं.